नमस्कार विद्यार्थी बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आज यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या पहिल्या अभ्यासक्रमामधील पहिल्या प्रकरणामधील पुढचा मुद्दा याचं लेक्चर तुमच्यासमोर मांडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण भूगोल या विषयाची ओळख करून घेतली. भूगोल विषयाचा शोध किंवा हा विषय स्वतंत्र विषय म्हणून इसवी सन पूर्व 234 वर्ष अगोदर अस्तित्वात आला. आज हा विषय विज्ञानाचा एक भाग म्हणून जगाच्या पाठीवर अभ्यासला जातो. तुम्हाला या प्रथम वर्षाला पदवीच्या पहिल्या सत्राला किंवा सेमिस्टरला प्राकृतिक भूगोलाची भूरूपशास्त्र ही शाखा आहे. तिच्या काही व्याख्या आपण विचारात घेतलेल्या आहेत. ती म्हणजे भूरूपांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे भूरूपशास्त्र होय. भूरूपांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे भूरूपशास्त्र होय, अशी सर्वसामान्य व्याख्या विचारात घेतली. अनेक विविध व्याख्या विचारात घेतल्या. या व्याख्येच्या मदतीनं आपणास या विषयामध्ये नेमका कोणत्या बाबीचा अभ्यास होतोय याविषयी आपल्याला काय माहिती समजली. आपण आजच्या लेक्चरला या प्रकरणामधील पुढचा भाग स्क्रीनवर मुद्दा मी मांडलेला आहे. भूरूपशास्त्राचे स्वरूप, नेचर ऑफ जिओमॉर्फॉलॉजी, या मुद्द्याची चर्चा आपण करायची आहे. भूरूपशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची महत्त्वपूर्ण शाखा आहे. या शाखेच्या निर्मितीपासून आजपर्यंत या विषयाचे अध्ययन, विषय व पद्धतीचा समावेश वाढत गेला आहे. त्यामुळं या विषयाचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. ते बदलणारं स्वरूप आपल्याला पुढील मुद्द्याच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. पहिला मुद्दा आहे निरीक्षणात्मक स्वरूप. याला ऑब्झर्वेशनल नेचर म्हणतात. दुसरी स्टेप आहे याची वर्णनात्मक स्वरूप, डिस्क्रिप्शनल नेचर. तिसरी स्टेप आहे हे परिवर्तनशील स्वरूप, डायनॅमिक नेचर. चौथी स्टेप आहे वैज्ञानिक स्वरूप, सायंटिफिक नेचर. पाचवी स्टेप आहे विश्लेषणात्मक स्वरूप, याला ॲनालिटिकल नेचर असं म्हणतात. तर सहावी स्टेप आहे सांख्यिकी स्वरूप, स्टॅटिस्टिकल नेचर. आणि सातवी या विषयाची स्टेप आहे ते म्हणजे आंतरविद्याशाखीय, इंटर डिसिप्लिनरी नेचर. तर चला एक एक मुद्द्याच्या मदतीने या विषयाचं असणारं स्वरूप आपण मांडू. पहिल्या सुरुवातीला पहिला मुद्दा आपणास घेता येईल तो म्हणजे निरीक्षणात्मक स्वरूप. याला ऑब्झर्वेशनल नेचर असं म्हणतात. भूरूपशास्त्रात पृथ्वीवरील विविध भूरूपांचा, भूपृष्ठात बदल घडवून आणणाऱ्या शक्तींचा, त्यापासून निर्माण होणाऱ्या विविध भूमिस्वरूपांचा अभ्यास या विषयात सुरुवातीच्या काळामध्ये निरीक्षणाद्वारे केला जात होता. म्हणून या विषयाचं स्वरूप पहिल्या अवस्थेमध्ये निरीक्षणात्मक होतं. बघा, मी काय तुम्हाला सांगितलं, या विषयामध्ये विविध भूरूपांचा, त्यात बदल घडवून आणणाऱ्या शक्तींचा, यामध्ये बहिर्गत शक्ती, त्याचबरोबर भूमिस्वरूपांचा अभ्यास हा होत होता. तो अभ्यास निरीक्षण पद्धतीने केला जात होता. म्हणून या विषयाचं स्वरूप पहिल्या अवस्थेमध्ये निरीक्षणात्मक होतं. त्यानंतर हे स्वरूप थोडंसं बदललं. स्क्रीनवर दुसरा मुद्दा मांडलाय बघा, वर्णनात्मक स्वरूप. याला डिस्क्रिप्शनल नेचर असं म्हणतात. भूरूपशास्त्रामध्ये खंड व महासागर
पर्वत, पठारे, मैदाने, बहिर्गत शक्ती किंवा बहिर्गत कारके, यामध्ये नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा, भूमिगत पाणी इत्यादी त्यांची कार्य, अंतर्गत शक्ती, यामध्ये भूकंप, ज्वालामुखी, खडक व खडकाचे प्रकार, विदारण व झीज, अपक्षय चक्र इत्यादी घटकांचा अभ्यास प्रारंभीच्या अवस्थेमध्ये वर्णनात्मक पद्धतीने होत होता. म्हणून या विषयाचं स्वरूप वर्णनात्मक असं होतं. पृथ्वीवरील असणारी विविध रूपं, या रूपांचा अभ्यास पहिल्या स्टेपमध्ये निरीक्षणाद्वारे केला जात होता, तर दुसऱ्या स्टेपमध्ये या विषयाचा अभ्यास वर्णन पद्धतीने केला जात होता. मग यामध्ये पृथ्वी तलावरील खंड व महासागर, भूभागाची विविध रूपं, यामध्ये पर्वत, पठारे, मैदाने, बाह्यकारके, यामध्ये नदी, हिमनदी, सागरी लाटा, भूमिगत पाणी, त्याचबरोबर अंतर्गत शक्तीमध्ये ज्वालामुखी आणि भूकंप, खडक खडकाचे प्रकार, विदारण व झीज, अपक्षय चक्र, अशा विविध गोष्टींचा अभ्यास या विषयामध्ये वर्णन पद्धतीने केला जात होता. जो अभ्यासक सुरुवातीला या भागाचं निरीक्षण करत होता, पाहत होता, ती माहिती, पाहिलेली माहिती तो वर्णन पद्धतीने नोंदत होता. आणि या नोंदलेल्या नोंदी पृथ्वी तलावरील अभ्यासक वर्णन पद्धतीने अभ्यासत होते. म्हणून या विषयाचं स्वरूप दुसऱ्या टप्प्यामध्ये वर्णनात्मक असं होतं. हे वर्णनात्मक स्वरूप तिसऱ्या अवस्थेमध्ये बदलताना ते परिवर्तनशील होतं, म्हणजे डायनॅमिक होतं. भूरूपशास्त्रात पृथ्वीच्या उत्पत्तीचा व विकासाचा अभ्यास केला जातो. शास्त्रामध्ये पृथ्वीच्या उत्पत्तीचा व विकासाचा अभ्यास केला जातो. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर खंड व महासागराची निर्मिती झाली. पृथ्वीच्या निर्मितीनंतर भूकवचावर सातत्याने अनेक बदल घडून आले. आज भूपृष्ठ ज्या अवस्थेत आहे, ती अवस्था घडलेल्या परिवर्तनाची निष्पत्ती आहे. म्हणजेच भूपृष्ठाच्या स्वरूपात सातत्याने परिवर्तन होत आलेलं आहे. आणि या भूरूप शास्त्राचं स्वरूप परिवर्तनशील बनलं आहे. म्हणजेच पृथ्वी तलावर घडलेली परिवर्तनं या विषयामध्ये अभ्यासली जातात. म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फक्त निरीक्षण करणं या स्वरूपात या विषयाचं स्वरूप होतं. केलेलं निरीक्षण, याच्या नोंदी आणि नोंदी अभ्यासणारे अभ्यासक अभ्यासू लागले. नंतर या विषयाचं स्वरूप वर्णनात्मक झालं. त्यानंतर या विषयाचं स्वरूप डायनॅमिक नेचर म्हणजे परिवर्तनशील बनलं. आणि त्यानंतर या विषयाचं स्वरूप वैज्ञानिक झालेलं आहे. वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक झालेलं आहे. भूरूपशास्त्रात कार्यकारण भावात्मक संबंध स्पष्ट केला जातो. भूरूपशास्त्रात कार्यकारण भावात्मक संबंध स्पष्ट केला जातो. भूपृष्ठावरील विविध भूमिस्वरूपे, त्यांची निर्मिती, त्यांचा विकास यांचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने या विषयामध्ये केला जातो. भूरूपशास्त्र ही भूगोलाची एक महत्त्वाची शाखा आहे. भूगोल ही विज्ञानाची एक शाखा आहे. म्हणून या विषयाचं स्वरूप देखील वैज्ञानिक झालं किंवा विज्ञानाचं झालं. भूरूपशास्त्रात अभ्यासल्या जाणाऱ्या विषयांचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून केला जातो. म्हणजेच भूरचना शास्त्रातील कोणतीही गोष्ट का व कशी घडते, यामागील शास्त्रीय कारणे काय आहेत, अशा बाबींचा अभ्यास या विषयात सुरू झाला. अभ्यास
या पद्धतीने होऊ लागला. त्यामुळं भूरूपशास्त्राचं स्वरूप हे वैज्ञानिक बनलेलं आहे, सायंटिफिक बनलेलं आहे, असं आपणास या ठिकाणी नमूद करता येईल. त्यानंतर या विषयाचं स्वरूप 5व्या अवस्थेमध्ये विश्लेषणात्मक झालं, ॲनालिटिकल नेचर झालं. यामध्ये भूरूपशास्त्रात विश्लेषणात्मक अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आलं. भूरूपशास्त्राच्या अभ्यासामध्ये विश्लेषणात्मक अभ्यासाला महत्त्व आलं, कारण विश्लेषणात्मक पद्धतीने भूरूपशास्त्रातील विषय अधिक सुस्पष्ट होतात. तसेच भूपृष्ठावरील भूमिस्वरूपे व त्यामध्ये होणारे बदल यांचा अभ्यास विश्लेषणात्मक पद्धतीने होत असल्याने भूरूपशास्त्राचे स्वरूप हे विश्लेषणात्मक झालेले आहे. म्हणजे या विषयाचे स्वरूप विश्लेषणात्मक पद्धतीने होते किंवा आहे असं आपणास म्हणता येईल. यानंतर या विषयाचं स्वरूप सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिकल झालेला आहे. स्क्रीनवर 6 नंबरचा मुद्दा शेअर केलेला आहे बघा. सांख्यिकी स्वरूप आधुनिक काळात कोणत्याही विषयाच्या अभ्यासात सांख्यिकी आकडेवारीला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचं दिसतं. भूशास्त्रातील विविध उठाव, त्यांची लांबी, त्यांची रुंदी, उंची, भूपृष्ठांतर्गत कार्य करणाऱ्या शक्ती, त्यांची तीव्रता व बाह्य शक्तीच्या कारकाद्वारे होणारे बदल, सागरांची खोली इत्यादी घटकांच्या अभ्यासात सांख्यिकी पद्धतीचा समावेश केला जातो. त्यामुळे या विषयाचे स्वरूप सांख्यिकी प्राप्त झालेले किंवा सांख्यिकीय झालेले आहे. म्हणजे या विषयाच्या 6व्या टप्प्यामध्ये आधुनिक काळामध्ये झालेल्या बदलामुळे भूरूपशास्त्रातील सर्व बाबींची माहिती सांख्यिकी आकडेवारी पद्धतीने प्राप्त झालेली आहे आणि ही आकडेवारीच्या मदतीनं हा विषय अभ्यासला जातो. म्हणून या विषयाचं स्वरूप सांख्यिकीय झालेलं आहे हे आपणास या ठिकाणी नमूद करता येईल. 7वा मुद्दा आहे स्वरूप सांगत असताना आंतरविद्याशास्त्र शास्त्रीय स्वरूप. आंतरविद्याशास्त्रीय स्वरूप इंटरडिसिप्लिनरी नेचर. भूरूपशास्त्राचा विविध नैसर्गिक घटकाशी विविध नैसर्गिक शास्त्राशी संबंध येतो. भूरूपशास्त्राचा भूगर्भशास्त्र, मृदाशास्त्र, खनिजशास्त्र, सागरशास्त्र, जैविक शास्त्र, हवामानशास्त्र, रसायनशास्त्र, जलशास्त्र इत्यादीचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संबंध येतो. त्यामुळे या शास्त्राचे स्वरूप आंतरविद्याशाखीय बनलेले आहे. थोडक्यात याचा अर्थ असा होतो, भूरूपशास्त्राचा विविध नैसर्गिक शास्त्राशी संबंध आहे, म्हणजेच भूरूपशास्त्राचा भूगर्भशास्त्राशी संबंध आहे, भूरूपशास्त्राचा मृदाशास्त्राशी संबंध आहे, भूरूपशास्त्राचा खनिजशास्त्राशी संबंध आहे, भूरूपशास्त्राचा सागरशास्त्राशी संबंध आहे, भूरूपशास्त्राचा जैविक शास्त्राशी संबंध आहे, हवामानशास्त्राशी संबंध आहे, रसायनशास्त्राशी संबंध आहे, जलशास्त्राशी संबंध आहे. म्हणजेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या या विविध शाखामध्ये भूरूपशास्त्र अभ्यासला जातो. म्हणून हा विषयाचं स्वरूप अतिशय ब्रॉड झालेलं आहे, ते म्हणजे आंतरविद्याशाखीय स्वरूप झालेलं आहे. म्हणजे हा विषय विस्तृत बनलेला आहे हे आपण या ठिकाणी सांगू. या विषयाचं स्वरूप हे विस्तृत बनलेलं आहे. बघा, आपण या विषयाचं स्वरूप
समजून घेत असताना 7 मुद्द्यांचा अवलंब केलेला आहे. ते 7 मुद्दे स्क्रीनवर मी शेअर केलेले आहे. या विषयाचं स्वरूप काळानुसार, परिस्थितीनुसार, अभ्यासाच्या स्थितीनुसार हे बदलत गेलेलं आहे. आणि ते कसं बदललं आहे, तर पहिल्या सुरुवातीला या विषयाचं स्वरूप निरीक्षणात्मक होतं, नंतर हे वर्णनात्मक झालं, नंतर परिवर्तनशील झालं, नंतर ते वैज्ञानिक बनलं, पुन्हा त्यामध्ये भर पडली विश्लेषणात्मक बनलं, पुन्हा सांख्यिकीय झालं आणि आता या विषयाचं स्वरूप आंतरविद्याशाखीय बनलं. म्हणजे या विषयाचं स्वरूप जसजसा अभ्यास जगाच्या पाठी वाढत गेला, त्याचा विस्तार वाढत गेला, तसतसं या विषयाचं स्वरूप हे बदलत गेलं, वृद्धिंगत होत गेलं. हे आपणास या मुद्द्याच्या मदतीनं स्पष्ट करता येत आहे, ते मांडता येत आहे, त्याची नोंद घेणं आपण अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर हा मी दुसरा मुद्दा म्हणजे नेचर ऑफ जिओमॉर्फॉलॉजी, भूरूपशास्त्राचे स्वरूप, हा मुद्दा मांडला. आपल्याला समजेल यूट्यूबवर हे लेक्चर असल्यामुळं माझं चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता, हे लेक्चर आपण ऐकू शकता. तुम्हाला पाठवलेले लिंकवर तुम्ही ऐकाच, आपल्या मित्रांना सांगा, हे समजून घ्या, त्यामधले मुद्दे मांडा. यथावकाश याच्या नोट्सही मी मला आपणास पाठवून देण्याची व्यवस्था करतो. आपण याची नोंद घ्या, ही माहिती समजून घ्या, ते वाचन करा. आपल्याला अडचण वाटली तर आपल्या ग्रुपवर काय असेल ते अडचण आपण शेअर करा, मी त्याच्याशी रिलेटेड पुन्हा बोलेन. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. पुढच्या लेक्चरला या विषयाची व्याप्ती, स्कोप ऑफ जिओमॉर्फॉलॉजी या मुद्द्यावर आपलं लेक्चर होईल, याची आपण नोंद घ्या. तोपर्यंत याच ठिकाणी थांबू. नमस्कार.